50 लाखाचा मालक आहे म्हणून काय स्वतःला लई शेत समजतोय. स्वतःला लई शेत समजून काय घेऊन जाणार आहे तो वर? काय वर घेऊन जाणार आहे? 4 पैसे तो कमवलं आणि 4 पैसे तो खाली जरी ठेवलं तर 4 पैशामधलं 8 पैसे कोण म्हणणार नाही तो करून लावलं. किती जरी शेट किती मोठा असला काय नसला काय, चालत होतो रस्त्याने आणि पडलो होतो खाली. चालत होतो रस्त्यानं आणि पडलो होतो खाली. 4 पाय 8 हात पाठीने चालतो त्याचं नाव मेलेलं मर नाव. आणि मिलू म्हणून मी चाललेला रस्ता ही माझ्यासाठी. मी आज 2 पायानं चालतोय पण मला काही दिसेना. 4 हात आणि 8 पायानं मला चालावं लागणार आहे मसनापर्यंत. आणि त्या पैशाची किंमत तेव्हासुद्धा कळणार नाही. 5-50 लाख कमवलं काय आणि 100 लाख कमवलं काय, कोटी रुपये कमवलं. ती कोटी रुपये हा थोड्याशा गोष्टीसाठी उपयोग आहेत. मेल्यानंतर त्यासुद्धा पैशाची लाकडं आणूनच आपल्याला हे करावं लागतंय. माणूस एक माती ह्याचा विचार केला जरा आणि काय मिळलं स्वार्थासाठी? काय मिळलं स्वार्थासाठी? जीवनामध्ये आलू पोरासाठी कमवलं. पोटाला जर काहीच खाल्लं नाही, पण कमवून घाम गाळून रुपयाचं 2 रुपये केलं, 2 रुपयाचं 4 रुपये केलं आणि 4 रुपयाचं रान मोठे घेतलं. त्या रानामध्ये पिकवलं म्हणून पैसे काढलं. पैसे काढून पुन्हा संपूर्ण ते पैसे होऊन बँकेमध्ये टाकलं नाहीत. पोराच्या नावावरती केलं. पोराच्या नावावरती करून पुन्हा याला पोरांना केलं आपली. माणूस एक माती, हृदय एक छाती आणि छातीवरती वार करून केला घात आपलाच त्यांनी. करून काय केलं त्यानं? आपण केलं त्यासाठी पण त्यानं काय केलं आपल्यासाठी? सांगा ना तुम्ही. इकडं कुठे चालला हो? ते काय केलं विचारते का? कुठे चालला हो काय नाही? फक्त तुम्ही खाताना 10 वेळा जिवंत आहे तोपर्यंत पोट्याला पोट भरून खायला होऊन खावा. मेल्यानंतर खाऊन काय उपयोग नाही. मेल्यानंतर सफरचंद, लाडू, काय आणखीन शेव, आणखीन केळं अजून नाही ते आणतात जामन. पण जिथेपणी त्याला चारलं नाही ना. तुझ्यापाशी 5, 10, 15 एकर जमीन आहे, कोटी रुपयाचा मालक आहे तू. पण जिथेपणी बापाला चारलं नाही आणि जिथेपणी चारलं नाही आणि ती पुन्हा त्याला चारून काय उपयोग? चारलेला एक सजीव जीव असला काय, निर्जीव जीव असला काय, तो चारून संघर्ष पूर्ण होईल म्हणून झालेला संघर्ष पूर्ण होईल का? चारलेला घास आणि मेल्यानंतर ठेवलेला वाट्यावरती ती काय उपयोग? कुत्रं खाणार आहे. रूपामध्ये हे आलं आणि ते आलं. कोण नसतं रूपामध्ये कोणाचं. सजीवाच्या पुढे निर्जीव राहून चालत नाही. आणि जीवनामध्ये आकार चुकला तर आकार देऊन स्वतःलाच घडावं लागतंय. आणि मातीचं काय केलं तो? माणूस एक माती आला आणि मातीपासून बनलो आपण मातीच. आणि ती माती पुन्हा ज्याला नदीला फिरीला सोडली आणि माती शेती जमीन हायशी राहिली. अंगावरती येताना काय घेऊन आलो होतो? 1 रुपया सुद्धा नाही, उघडं बिगड कापडाचं. आणि जाताना काय घेऊन गेलो? पांढरं एक कापड फक्त. संग 1च रुपया. 1 कोटी रुपये जरी असलं काय, 100 कोटी रुपये जरी असलं काय, संग 1 रुपया घेऊन गेलो. ती पण लाज काजं गेलो. 5-50 लाख काय आणि 100 लाख रुपये असलं काय, स्वतःला भोटबड शिट समजून उपयोग नाही. पाचशे प्याला म्हणून काय तू स्वतः काही दादागिरी करून हिंटू काय? तू काय करणार आहे? तू रस्त्यानं चालला म्हणून काय म्हणणार नाही की कोण तू कसा चाललाय काय नाही. खुलेली गोष्ट तू हात हा उचलतो तेव्हाच जेव्हा कानाखाली बार काढायचा असतो. काय तर चूक होती त्याची पण लक्ष देऊन आणलं आम्हीच. आणि ती संघर्ष वाढवला होता पण आमच्या पैशीच केली गद्दारी. स्वतःला काय उपयोग नाही. संयमाचा बादशाह म्हणून. बादशाह तू बापासाठी लढ. बाप आहे तर ह्या बादशाहमध्ये बापाला खाली मान घालावं लागत नाही. किती तो कमवलं आणि किती नाही. बाप तुझ्या घरामध्ये बंगल्या कोटी रुपयाच्या बंगल्यामध्ये आहे त्याला महत्त्व आहे. बंगल्यामध्ये कमवला त्यानंच, घाम पण गाळला त्यानंच, पण लक्ष देणार कोणच नव्हतं त्यासाठी. होतं का कोण लक्ष देण्यासाठी? नव्हतं. लक्ष देणार फक्त आपण पैशावरती होतो. आणि ते पैसा कसा कधी जाईल आणि कधी कसा नाही उपयोग नाही. आज जरी बापाला सांगलं ही कोण आहे? बाबा, आजोबा आपलं लहानसं पोरग म्हणलं कोण आहे? बाबा येतं. मग त्याला सांगितलं बाबा येतं. मग आता ती पुन्हा म्हणणार बाबा. मग म्हातारपणी मी पण म्हातार होणार आहे. माझं पोरग पुन्हा म्हणणार हो घराच्या बाहेर. तवा मी म्हणायचं तोंड करून होतो रे बाहेर होतो. काय केलं नाही मी तो यासाठी. रात्रीचा घाम गाळला होता शेतीमध्ये. 10-10, 8-8 वाजले तर लोकांच्यात कामं केली. कधी म्हणतो नाही ही ऊस मोठा आहे ती कापल मला, ही वैरण अंग खांजवते उचलत नाही, ही रानामध्ये मला ढेकळ आहे ती सऱ्या वळून चालत नाही.
धोंड आहेत म्हणून ती इथल्याशिवाय भाग नाही. 500 रुपये 200 रुपये साठी 30 रुपयानं काम केलं पहिल्या जमान्यामध्ये बापाच्या परदादानी. आणि आता 300 रुपये किरकोळ झालं. पूर्णपणे 300 रुपये किरकोळ झालं. जिवंत आहे तोपर्यंत माया करायला शिका. ही रान, इस्टेट, जमीन, जायदाद, पैसा, पाणी सगळं मोहमायाचा खेळ आहे. तुझ्यापाशी बापच नाही तर तुझ्या पैशाला काय करायचं आहे? आणि जरी कोटी रुपये असलं, खाऊन आयश केली, जाताना तो काहीच केलं नाही. पण पुढच्या पिढीची विचार करायला पाहिजे तर की बापाच्या भरोश्यावर हा कसा मिळाला, माईच्या बापाच्या भरोश्यावर. तर तो आज तुला स्वतःच पिकवायची अकलच नाही. तर मायबापानं केलं होतं करायचं तेवढं त्यांचा प्रयत्न. ती प्रयत्न त्यांच्या पुढे त्यांनी कधी हार मानली नाही. जर हे 10-15 लाख रुपये असलं त्यांच्या खात्यावर, पेन्शन असली महिन्याला, जरी म्हातारपणी कुठल्या जर होतं महिन्याला 30-35 असली, तर जिथे पण येतोपर्यंत ती पोराला देऊ शकत नाहीत. आणि मेल्यानंतर जरी दिलं थोडंफार लाज काय देतील तर माझा पोरगा आहे म्हणून. आणि पुन्हा गेला, पुन्हा काय करणार? तुम्ही सांगा. पुन्हा काय करणार? पुन्हा म्हणणार का मला पैसे दे, हे कर? नाही रे नाही. पैसा स्वतःहून कमवलेला कधीही उपयोगी येतोय, बापाच्या उपयोगावर नाही. तो पैसा कसा कमवतो हे महत्त्वाचं आहे. जरी 10-15 एकर जमीन असली, पण जमिनीमध्ये स्वतः घाम घाल. थकलेल्या मापापुढं मान घालून उपयोग नाही. आणि 4 पैशासाठी बापाची अवकात काढून आणि बोलून त्याला उपयोग काही नाही. मातीमध्ये जाणार आहे. आणि जाताना पण उघडा आलोय आणि मातीमध्ये होऊन मिसळून 4 दिवस पोटूमध्ये बघून रडून मी काय माघार येणार नाही. पण आत्म्याची शांतीचा झाली नाही. तुझ्या जिंदगीला काय काळ आहे? होऊन केलेला विचार तू कधीही चांगला. भले तू शिळी भाकर पाण्यासंग खाल्लेली बापाला दे, पण सुखाचा घास दे. पण तू 4 पैशासाठी मोह मायाचा खेळ करून रांगोळ करून स्वतःच्या जिंदगीची केलेली वाट आणि चाललेला संघर्ष, तुझ्या जिंदगीमध्ये काहीच उपयोग नाही. का तर माझ्या बापाची शांतता झाली नाही. केलेला संघर्ष होता पण माझ्या बापानं शांतता केली नाही. मेल्यावरती तो सगळं आणलं. 4 दिवस रडला, 4 दिवस केलं, तुझ्या कामाला लागला. पण बाप हा कायम गेला आपल्यातून, पण रडलेलं फक्त 4 दिवसात आणि वापस येत नाही. म्हणून जिथे पण पोटाला पोट भरून खायला खा. पैसे 4 रुपये काय बघून सांभाळू नको. कसा बाप आहे त्यातच आनंद आहे मायबापाकडे. मायबाप आपले आहेत, दुसऱ्याच्या हातापाया आजपर्यंत पडली नाही. तुझ्याकडे बघून माझा पोरगा काय करत आणि पोरानंच गद्दारी केलं, काहीच उपयोग नाही. धन्यवाद. सत्य परिस्थिती होऊन विचार करून करा.